राजापूर नांद्याचे विद्यमान आमदार किरणजी सावंत, उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्यासोबत आलेले राजापूर नांदा या मतदारसंघातले सर्व विद्यमान पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, खास आलेले आमचे सर्व मुंबईवासीय बंधूंनो, मित्र हो, 9 तारीख म्हणजे भाईंचा जन्मदिवस आणि तोच धागा बघून, कारण माझा सुद्धा जन्म 9 जुलैला भाई 9 तारीख आणि 9 तारीख पण किती शुभ असते उद्याची. आणि मग 9 तारखेला सकाळी भाईंना भेटलो, भाईंचे आशीर्वाद घेतले आणि भाईंना म्हटलं की मला आता कुटुंबातला एक सदस्य, छोटा भाऊ मागे राहिला होता, तो तुमच्या परिवारामध्ये परत येऊ इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली. आणि माझ्यासोबत माझ्या मतदारसंघातले अनेक मंडळी आपल्या शिवसेनेमध्ये येऊ इच्छितात अशा ती इच्छा व्यक्त केली आणि आजचा हा सुवर्ण दिवस निघाला. मी खरोखर स्वतः नशिबान समजतो, कारण ही जागा पवित्र आहे. धर्मवीर आनंदगे साहेबांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झालेली आहे. त्यांच्या अधिपत्याखाली शिंदे साहेबांनी इथून उभं राहिलं हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे. आणि मला आठवतो तो प्रसंग भाई की वंदनीय शिवसेनाच्या आशीर्वादाने मी 2000 साली जिल्हाप्रमुख झालो आणि जिल्हाप्रमुख झाल्यानंतर या ठिकाणी स्वतः दिगे साहेबांनी माझ्या ठिकाणी सत्कार सन्मान केला होता आपल्या मठामध्ये. आणि पुन्हा एकदा एवढ्या वर्षानंतर शिंदे साहेबांनी या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला, आपल्या कुटुंबाने सामावून घेतला. मी खरोच स्वतःला नशिबान समजतो. आज या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये, दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहे. एका डोळ्यामध्ये बाई दुःखाश्रू आहे. गेली 38 वर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर 2009, 2014, 2019 त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो, नंतर शिवसेना उपनेता झालो. त्या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचला आणि तो पक्ष मला मागे टाकून सोडून मला आता नवीन भावामध्ये यावं लागतंय. त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये नक्की दुःखाश्रू आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहे, कारण कुटुंबातला सदस्य म्हणून भाईने माझ्यावरती प्रेम केलं. 2009ची निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये भाई आणि आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असेल त्या काळापासून आम्ही 9 आणि 14, 19, 2022 पर्यंत भाईने मला कुटुंबातला एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन, दिशा आणि सहकार्य केलं. त्या भावनेने निश्चितपणे पुढे गेलो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा पुढे जायचा निर्णय घेतला. एक दुःख आहे नक्कीच, 2.5 वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री असताना भाईंसोबत जाऊ शकलो नाही, त्या वेळची तिची परिस्थिती असेल. पण निश्चितपणे त्यानंतरच्या कालावधीमध्ये हा निर्णय घेतला आणि भाईने मला कुटुंबामध्ये सामावून घेतला. निश्चितपणे आनंदीचा क्षण माझा आहे. आणि मग 2006 मी पोटनिवडणूक लढवली. त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा सामंत मी पराभूत झालो होतो. पण 9, 14, 19 मध्ये निवडून आल्यानंतर 2024च्या निवडणुकीला मी सामोरं गेलो. 2024च्या निवडणुकीत सामोरं जाताना मला पराभवाला सामोरं जावं लागलं. ह्याला जबाबदार कोण, हा प्रश्न नक्की आतापर्यंत मी आपल्या समोर मांडलेला आहे. आपल्याला आठवत असेल 2014 साली भाजप सेनेची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल. शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती, दुर्दैवाने होऊ शकलो नाही. पण शिवसेनेचे नेते, आता नाव घ्यावंच लागेल, विनायक राऊत त्यावेळेला दीपक केसरकर मंत्री, लाजन साहेब तिथंच राहिला. तो कालावधी गेला. 2024ची निवडणूक आली
आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राजन साहेबांना पुन्हा संधी मिळेल, कुठेतरी मंत्री होईल. माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले 2019ला मंत्री झाले. आणि मग 2024ला चला वाटलं होतं की साहेबाला भाईना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं त्यामुळे नक्कीच सत्ता मानण्याचं गरजी येणार आणि राजन साहेबांचं चुकलेलं सगळं म्हटलं पुन्हा मिळणार. पण नेहमीच्या मनामध्ये वेगळं होतं का शिंदे साहेबांकडे सुद्धा दिघे साहेबांची आलेली दैविक शक्ती असं म्हणावं लागेल. 24 तासात जवळजवळ 20 तासाच्या वरती काम केलं जातं, ती एक वेगळी दैविक शक्ती आहे हे तुम्हाला मला माहिती आहे. आणि म्हणून 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पराभव झालो, पराभव मान्य केला. परंतु 2006चा पराभव तो झाला, 2024चा पराभव हा माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जीवाला. निवडणुकीमध्ये हार जीत होत असते, परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये शिवसेने त्यांना आम्ही मोठं केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतला आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं. त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुखांनी विलास साळकींचे पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं. भैयाचं कबूल करेल, जाहीरपणे करणार नाही कसं कबूल. तुम्हाला तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करत होते. आणि म्हणून अशा या पराभवाचं नक्की जिव्हारी लागलेलं आहे. आणि म्हणून मग आम्ही शांत होतो. आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा एक आमचं वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता. परत भाईनी कुटुंबामध्ये मला घेतलं, छोट्या भावासंग प्रेम केलं आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत भाई त्या ठिकाणी म्हणजे आपण म्हटलं जातं दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं, तसं ह्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व मंडळी पुन्हा याच्यामध्ये आल्यामुळे दूध मधुर झालेलं आहे. तर भविष्यातल्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये 100% शिवसेनाच होणार या ठिकाणी सांगू इच्छितो. आता एकच आपल्याला सांगू इच्छितो की आज आपण पाहिलं असेल गेले आठवड्याभर राजन साहेबांना विधान परिषद देणार, राजन साहेबांना महामंत्र घेणार. हे मी बोलत नाही, हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जाते. तर भाईंना मी एवढं नम्रपणे सांगेन की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या हस्ताने सर्व काही मिळालं. मला काही नको, मी अत्यंत समाधानी आनंदी आहे. परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये या भागामध्ये संघटना वाढवणं मोठं करणं आमचं आता कर्तव्य राहील. आणि म्हणून फक्त आणि फक्त एकच अपेक्षा की माझ्यासोबत आलेले राजापूर लांजा साखरा मतदारसंघातले माझे सर्व मतदार, माझे शिवसैनिक, माझे पदाधिकारी त्यांना योग्य ते सन्मान त्यांना अनुषंगाने जे काय देता येईल द्यावं. आणि महत्वाचं म्हणजे उरले सोयला विकास उद्याची आपण पालकमंत्री आहात, आपण तिथे स्थानिक आमदार आहे. मी या ठिकाणी तुमचा एक मोठा भाऊ मान्य केलेला आहे. अशा तऱ्हेने माझ्यापेक्षा माझ्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगावं नम्रपणे या ठिकाणी विनंती करतो. कारण आपण पाहिलं असेल आज जवळजवळ 750-700 लोक आज या ठिकाणी आलेले आहेत. मतदारसंघामध्ये अनेक लोक आहेत. त्यामुळे उदयजी आणि किरणजी आपला मतदारसंघ मला वाटतं 90% पुढे जाऊ अशा तऱ्हेच्या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि भविष्याच्या कालखंडामध्ये आपल्या अधिपत्याखाली पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही एकत्रपणे काम करतो असं आपण सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.